हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण आनंदित आहात, मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहात. आजचा जो आपला व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फॉर्मल ईमेल रायटिंग. ईमेल रायटिंगवर परीक्षेमध्ये प्रश्न येत असतो 4 मार्कासाठी. प्रश्न असणार आहे क्वेश्चन नंबर 4B1 म्हणून 4 मार्कासाठी प्रश्न येत असतो. त्यामध्ये तो फॉर्मल ईमेल विचारू शकतात किंवा मग इनफॉर्मल ईमेल रायटिंग तुम्हाला विचारू शकतात. दोन्हीपैकी एक तुम्हाला येणार आहे. आजचा जो आपला व्हिडिओ आहे, यामध्ये आपण बघणार आहोत फॉर्मल ईमेल रायटिंग कशा प्रकारे लिहिलं जाईल, त्याचा फॉर्मॅट काय आहे आणि एक एक्झाम्पलच्या साहाय्याने आपण काय करणार आहोत, तर एक किंवा 2 एक्झाम्पलच्या साहाय्याने आपण काय करणार आहोत, तर ईमेल रायटिंग काय करणार आहोत समजून घेणार आहोत. परीक्षेत कसा प्रश्न विचारला जाईल आणि त्याचं उत्तर कसं लिहायचं हे तुम्हाला त्यातून समजणार आहे. ओके, चला तर मग आता वेळ न गमावता सुरुवात करूया. मग ईमेल म्हणजे काय, ईमेलचा फॉर्मॅट काय असतो, मार्किंग स्कीम कशी आहे आणि त्याचबरोबर एक एक्झाम्पल आपण काय करणार आहोत, तर ईमेलचं फॉर्मल ईमेल रायटिंगचं आपण समजून घेणार आहोत. ओके, तर बघा, ईमेल म्हणजेच काय असतं तर इलेक्ट्रॉनिक मेल. इलेक्ट्रॉनिक मेल म्हणजे काय तर कम्प्युटरच्या साहाय्याने किंवा इंटरनेटच्या माध्यमातून काय केलं जातं, तर काही सर्टन माहिती इथून दुसरीकडे पाठवलं जातं. जसं आपण लेटर काय करतो, लिहितो कागदावर आणि पोस्टात टाकतो आणि त्यानंतर ते 2-4 दिवसानंतर समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतं. ते ईमेल रायटिंग पण तशातलाच प्रकारे, फक्त इथे काय फरक असतो तर ईमेल साठी जसं तुम्ही ॲड्रेस टाकता लेटरसाठी, तर तुम्हाला एक ॲड्रेस बनवावा लागतो. तुम्हाला म्हणजे काय, जर समजा मला तुम्हाला ईमेल करायचा आहे तर काय करायला लागेल, तुमचा ईमेल ॲड्रेस माझ्याकडे असावा, माझा ईमेल ॲड्रेस तुमच्याकडे असावा. जर तुमचा ईमेल ॲड्रेस माझ्याकडे असेल तर मी तुम्हाला काय करू शकतो, इझिली मेल पाठवू शकतो. फक्त लक्षात ठेवा की ईमेल जे तुम्हाला बनवायचे असतात ते तुम्ही काय करू शकता, तर gmail.वर बनवू शकता. त्यानंतर yahoo.com वर तुम्ही काय बनवू शकता, स्वतःचा ईमेल आयडी बनवू शकता. त्यानंतर rediffmail.com हे सगळे काय तर ईमेल प्रोव्हायडर्स आहेत ज्यांच्यावर तुम्ही स्वतःची ईमेल आयडी बनवू शकता. ओके, आणि त्यानंतर तुम्ही काय करू शकता, तुमची माहिती, सपोज मला आता काही महत्त्वाची माहिती सांगायची आहे. माझा मित्र एक एखादा अमेरिकेत मित्र आहे माझा, एक्झाम्पलला सगळेच धरा, तर मला त्याला माहिती पाठवायची, जर लेटर पाठवायचं म्हणल्यावर ते 1 महिन्यानंतर तिथं पोहोचेल. मग ईमेल हा असा एक शॉर्ट माध्यम आहे की फक्त काही सेकंदामध्ये माझी जी माहिती तिथपर्यंत पोहोचणार आहे. ओके, त्यामुळे ईमेलचा वापर केला जातो. आताच्या सध्याच्या काळात तरी ईमेल आता हा खूप जास्त प्रमाणात वापरला जात आहे. ओके, तर सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, तर ईमेल आयडीचा फॉर्मॅट बघणार आहोत. ईमेल जे रायटिंग होतं त्याचा फॉर्मॅट बघणार आहोत, फॉर्मल ईमेल रायटिंगचा. ओके, तर फॉर्मॅटमध्ये बघा, सर्वप्रथम तुम्हाला काय टाकायची, डेट टाकायची. आता डेट टाकायची म्हणजे काय करायचं आहे, डेट तुम्ही टाकणार, समजा फॉर एक्झाम्पल 10th मार्च 2000 जो काही इयर असेल तो, कॉमा त्या दिवशीचा वार मंडे, आणि जो तुम्ही टाइम, ज्या टायमाला तुम्ही काय करता मेल पाठवताय तो वेळ, हे एका लाईनमध्ये तुम्हाला लिहायचं. अशा प्रकारे तुम्ही काय करणार तर डेट लिहिणार आहात. ओके, डेटच्या सेक्शनमध्ये तिन्ही गोष्टी तुम्हाला घ्यायच्या असणार आहेत. हे लिहिल्यानंतर तुम्ही इथे काय करा, एक लाईन सोडून द्या, मोकळं आणि क्लिअर असावं. त्यानंतर इथे तुम्ही काय करणार तर फ्रॉम म्हणजे जो ईमेल पाठवतोय, समजा मी ईमेल पाठवतोय तुम्हाला, तर मी झालो फ्रॉम आणि तुम्ही झाले टू. ओके, तर सेंडर ज्याला आपण म्हणतो, जो ईमेल पाठवतोय, जो सेंडर आहे त्याचा ईमेल आयडी इथे येईल. मग ईमेल आयडी जो असेल, तुम्हाला मी सांगितलंय की तुम्हाला हे ॲड्रेस, कुठलाही एक ॲड्रेस तुम्हाला वापरायचा आहे. सपोज मी वापरलाय जीमेल आणि ईमेल कोण पाठवतो, समजा धनुष जाधव नावाचा जो मुलगा आहे, ओके, तो काय करतोय, ईमेल पाठवत आहे. ओके, धनुष जाधव 123 @gmail.com, हे @ आणि हे gmail.com असं तुम्हाला लिहायचं. कुठल्या प्रकारचे स्पेस तुम्हाला द्यायचा नाहीये आणि सर्व लेटर जे असतील तुमचे कशा असावे तर स्मॉल लेटर असणं अपेक्षित आहेत. ओके, त्यानंतर हा झाल्यानंतर, फ्रॉम झाल्यानंतर पुन्हा काय करा, एक लाईन सोडून द्या. अंडरस्टँड. त्यानंतर तुम्ही घेणार टू म्हणजे काय, प्रश्नामध्ये ज्याला तुम्हाला मेल लिहायचं सांगितलेलं आहे. मग तुमचं आता ऑफिशियल लेटर आहे, फॉर्मल ईमेल म्हणजे काय तर ऑफिशियल असणार आहे. तुम्हाला सांगितलं की कलेक्टरला लिहा, तर कलेक्टरचा ईमेल आयडी तुम्हाला घ्यायचा आहे. अंडरस्टँड. एखादा इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटला सांगितलं तर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटचा घ्या. वॉटर डिपार्टमेंट, म्युन्सिपालिटीचं सांगितलं, म्युन्सिपालिटी डिपार्टमेंटचा तुम्हाला तिथे काय करायचं, ईमेल आयडी टाकायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही काय करणार, तर टूचा तिथे ईमेल आयडी टाकणार आहात. मग तो या तिन्हीपैकी कुठलाही असू शकतो. ओके, त्यानंतर तुम्ही घेणार सब्जेक्ट, कशासाठी तुम्ही तो ईमेल लिहिताय त्याचं थोडक्यात तुम्हाला एका लाईनमध्ये, तुम्हाला 1 लाईनमध्ये ती माहिती सांगायची असणार आहे. हे झालं सब्जेक्ट. आणि प्रत्येक आता टू नंतर सुद्धा एक लाईन सोडून द्या, सब्जेक्ट नंतर सुद्धा एक लाईन तुम्हाला सोडून द्यायची असणार आहे. त्यानंतर आहे सॅल्युटेशन. सॅल्युटेशन म्हणजे काय, वंदन करणं. आता फॉर्मल ईमेल रायटिंग आहे
ओके, तर त्यामुळे ते तुम्हाला सॅल्युटेशन करावं लागेल सर किंवा मग मॅडम, किंवा मग तुम्ही याला लिहू शकता रिस्पेक्टेड सर किंवा मग मॅडम. अशा प्रकारे तुम्हाला जे योग्य वाटेल रिस्पेक्टेड लिहा किंवा मग सर मॅडम लिहा, त्यानंतर कॉमा तुम्ही देऊ शकता. अशा प्रकारे कुठली एक पद्धतीने तुम्ही काय करणार तर सॅल्युटेशन लिहिणार आहात. सॅल्युटेशन लिहिल्यानंतर पुन्हा तुम्हाला एक लाईन सोडून द्यायची आहे. लाईन सोडायची विसरायचं नाही, कारण सुटसुटीतपणा येतो आणि जो पेपर चेकर असेल त्यावर एक चांगल्या प्रकारचं इम्प्रेशन त्यामुळे पडत असतं. आणि हाच फॉर्मॅट जवळपास सगळीकडे वापरला जात आहे. एक लाईन सोडून सुटसुटीत तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर बॉडी ऑफ लेटर. आता बॉडी ऑफ ईमेल, आता ईमेलच्या बॉडीकडे येतो आपण. कंटेंट हे झालं सॅल्युटेशन फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर तुम्ही घेतायत बॉडी ऑफ ईमेल. ईमेलची बॉडी कशी असेल तर सर्वप्रथम तुम्ही ईमेल का बरं लिहिताय, काय कारण हे तुम्हाला पहिल्या पॅराग्राफमध्ये सांगायचं आहे. त्यानंतरचा पॅराग्राफ असेल त्यामध्ये तुम्ही सांगणार डिटेल ऑफ सब्जेक्ट. जे सब्जेक्ट आहे, समजा तुमच्याकडे लाईटचा प्रॉब्लेम आहे तुमच्या एरियामध्ये, तर त्याची डिटेल कारण सांगायची की कशामुळे तुमच्याकडे याचा प्रॉब्लेम आहे, कशाचा, इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे हे तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे. आणि किती दिवसापासून तुम्ही ते फेस करत आहात, डिटेल तुम्हाला द्यायची आहे तुमच्या प्रॉब्लेमचे. ओके. कंक्लुजन. कंक्लुजन म्हणजे काय, तुम्ही काय करणार, शेवट करणार आहात. शेवटमध्ये तुम्ही सांगणार की तुम्हाला अपेक्षा आहे की ती गोष्ट जी आहे, तुम्हाला जी कंप्लेंट आहे किंवा तुमचा जो अडचण आहे ती येणाऱ्या काही दिवसात कंप्लीट होईल अशी तुम्ही अपेक्षा शेवटी व्यक्त करणार आहात आणि काय करणार तर ईमेल तिथे संपवणार आहात. असे 3 पॅराग्राफमध्ये तुम्ही काय करू शकता तर कंटेंट लिहू शकता किंवा बॉडी लिहू शकता ईमेलची. ओके. त्यानंतर येत आहे पुन्हा हे झाल्यानंतर, बॉडी झाल्यानंतर तुम्ही काय करणार तर एक लाईन पुन्हा तुम्ही सोडून देणार आहात. एक लाईन सोडल्यानंतर इथं असणार आहे क्लोजिंग. क्लोजिंग मध्ये तुम्ही घेणार आहात तिथं आता फॉर्मल असल्यामुळे तुम्हाला काय घ्यायचं आहे, युअर्स सिन्सिअरली किंवा मग फेथफुली. ओके. युअर्स सिन्सिअरली किंवा फेथफुली तुम्ही घ्यायचं आहे. त्यानंतर ईमेल, त्यानंतर पुन्हा एक लाईन सोडून द्या आणि तुमचं नाव लिहा, जो सेंडर आहे. मग सेंडर आपण घेतला धनुष जाधव, तर इथे येईल त्याचं नाव धनुष जाधव. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता तर हे ईमेल लिहू शकता. आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, एक बॉक्स बनवायचा आहे. म्हणजे इथून तुम्ही सुरुवात केलेली आहे ना, तर तुम्ही काय करा, याच्यासाठी एक बॉक्स बनवा पेन्सिलच्या साहाय्याने. ओके. किंवा पट्टीच्या साहाय्याने तुम्हाला काय करायचं, असा बॉक्स बनवायचा आहे पूर्ण ईमेलला. हा बॉक्स सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असणार आहे. ओके. बॉक्स बनवायचं विसरू नका. सगळ्यात शेवटी ईमेल लिहिणं झाल्यानंतर काय करा, हा बॉक्स तुम्ही पेन्सिलच्या साहाय्याने काय करा तर आखून घ्या. तर हे योग्य फॉर्मॅट असणार आहे ईमेल रायटिंगचा. पुन्हा सांगतोय, डेट लिहा, लाईन सोडून द्या, फ्रॉम म्हणजे लिहिणाऱ्याचा ॲड्रेस, टू म्हणजे ज्याला पाठवताय त्याच्या प्रत्येकामध्ये लाईन सोडत चला. सब्जेक्ट काय आहे, जो विषय आहे तुमच्या प्रश्नात दिलेला आहे तो विषय तुम्हाला इथे घ्यायचा आहे. त्यानंतर सॅल्युटेशन फॉर्मल ईमेल असल्यामुळे रिस्पेक्टेड किंवा मग सर मॅडम अशा प्रकारे दोन्हीपैकी गोष्ट एक. बॉडीमध्ये लिहिताना तुम्ही रिझन सुरुवातीला, त्यानंतर डिटेल काय आहे तुमचा सब्जेक्ट जो आहे त्याचं डिटेल तुम्हाला सांगायचं आहे कारण. त्यानंतर कंक्लुजन शेवट तुम्ही करणार आहात. आणि त्यानंतर क्लोजिंगमध्ये युअर सिन्सिअरली किंवा फेथफुली फॉर्मल ईमेल रायटिंग असल्यामुळे. आणि त्यानंतर सेंडरचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे. नाव इथलं आणि इथलं सारखं असावं, नाही तर इथलं नाव वेगळं व्हायचं, इथलं नाव वेगळं व्हायचं, असं करू नका. बरेचशी मुलं चुकी करतात, इथे नाव वेगळं लिहितात, इथं नाव वेगळं लिहितात, असं करायचं नाही. तर जे नाव इथं असेल तेच नाव तुम्हाला इथे घ्यायचं आहे. डेट लिहिताना सुद्धा काळजीपूर्वक तुम्हाला काळजी काय घ्यायची की प्रश्नात जर डेट मेन्शन केलेली असेल तर तीच डेट तुम्ही तिथे कॅरी करा. अंडरस्टँड. थोडंसं समजून, त्यासाठी मी पुन्हा एकदा सांगतो सर्व मुलांना की प्रश्न हा चांगल्या प्रकारे वाचून घेणे. प्रश्न वाचल्यामुळे तुम्हाला काय होतं तर सगळ्या गोष्टी क्लिअर होत असतात. गडबडीत उत्तर लिहायचं नाही, प्रश्न एकदा सोडून दोनदा वाचा, समजून घ्या. ह्या बारीक सारीच्या गोष्टी, छोट्या गोष्टी, डेट लिहिताना, फ्रॉम लिहिताना, ओके, इथे फ्रॉम म्हणजे जो पाठवणार त्याचं नाव लिहिताना काळजी घ्यायची आहे. टू म्हणजे ज्याचं तुम्हाला, ज्याला तुम्ही मेल पाठवता ते जे त्याचं ॲड्रेस लिहिताना या सगळ्या गोष्टी तुम्हाला काळजीपूर्वक करायच्या असणार आहेत. ओके. आय होप तुम्हाला हा फॉर्मॅट समजलेला आहे. आता मार्किंग स्कीम कशी बघा, 4 मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे. ओके. तर 4 मार्कापैकी जी कंटेंट आहे, जी माहिती तुम्ही लिहिता त्याला किती मार्क आहेत, 2 मार्क आहेत. 1 मार्क असणार आहेत योग्य फॉर्मॅटला. हा जो फॉर्मॅट जर तुम्ही अशा प्रकारे लिहिले तुम्हाला किती मार्क मिळतोय, 1 मार्क. त्यानंतर प्रेझेंटेशन, प्रेझेंट तुम्ही कसं करताय ईमेल, मग त्यामध्ये ग्रामॅटिकल मिस्टेक्स असतील या व्हायला नकोत, पंक्च्युएशन मार्क असेल, छोट्या मोठ्या मिस्टेक जे असतील त्या व्हायला नको. पॅरेग्राफ लिहिताना लक्षात ठेवायचं तुम्हाला की सर्व काही तुम्हाला काय करायचं, या मार्जिन लाईनला पकडूनच लिहायचं आहे.
इथे काही वन फिंगर डिस्टन्स देऊ नका, सर्व तुम्ही या मार्जिनलाच पकडून तुम्हाला काय करायचं लिहायचंय. तर हे प्रेझेंटेशन आहे, या प्रेझेंटेशनला तुमचा 1 मार्क असणार आहे. हा बॉक्स केलेला आहे की नाही याला सुद्धा तितकंच महत्व असणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही काय करणार, तर हा जो 4 मार्काचा प्रश्न आहे तो तुम्ही सॉल्व्ह करणार आहात. अंडरस्टँड. आता आपण येतो आहोत नेक्स्ट. आता डिरेक्टली आपण काय करूया, तर एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल थ्रू काय करूया, तर याचा आन्सर आपण काय करूया, तर बघणार आहोत. आय होप तुम्हाला ईमेल आयडीचा फॉर्मॅट काय असतो हे चांगल्या प्रकारे समजलेलं आहे. आता आपण काय करूया, तर एक्झाम्पलच्या साहाय्याने काय करूया, तर हे उदाहरण सोडून बघूया. तर उदाहरण काय दिलंय बघा. रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट. जी ॲडव्हर्टाइजमेंट दिली आहे तुम्हाला ती वाचायची आहे आणि एक लेटर तुम्हाला बनवायचं आहे, ॲप्लिकेशन लेटर एका प्रॉपर फॉर्मॅटमध्ये, आणि तुम्हाला ते पाठवायचे कशाच्या, ईमेलच्या साहाय्याने. ओके. यूज द नेम अँड डिटेल्स गिवन बिलो. तुम्हाला काय करायचं, जे डिटेल्स किंवा नाव दिलं आहे त्याचा तुम्हाला वापर करायचा आहे. म्हणजे सेंडरचं नाव इथे ऑलरेडी दिलेलं आहे सीमा जाधव, त्याचा वापर तुम्हाला करायचा आहे सेंडरचा ईमेल आयडी सांगण्यासाठी. एज 22 वर्ष, बीई विथ फर्स्ट क्लास हे क्वालिफिकेशन आहे. आता ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे, काय पाहिजे त्यांना, वॉन्टेड सिव्हिल इंजिनियर. सिव्हिल इंजिनियर पाहिजे. कॅन्डिडेट मस्ट बी अ ग्रॅज्युएट, तो ग्रॅज्युएट असावा. मस्ट पजेस प्लीजिंग पर्सनॅलिटी, त्याची पर्सनॅलिटी कशी असावी, चांगली असावी. आणि तुम्हाला तो ईमेल जो लिहायचा आहे, खाली डिटेल दिले त्याच्या नावाने तुम्हाला ईमेल लिहायचा आहे. ईमेल तुम्हाला पाठवायचा आहे कुठे, संदेश कन्स्ट्रक्शन 134@gmail.com या ईमेल आयडीवर तुम्हाला काय करायचं आहे, हा ईमेल तुम्हाला पाठवायचा असणार आहे. तर आता काय करूया आपण, याचं आन्सर मी तुम्हाला काय करतोय समजून सांगणार आहे. ॲज पर जो फॉर्मॅट आपण बघितलाय त्या फॉर्मॅटनुसारच तुम्हाला काय करायचं, याचं आन्सर लिहायचं असणार आहे. तेव्हा तुम्हाला काय होतील, तर 4 पैकी 4 मार्क परीक्षेमध्ये मिळतील. आता आन्सर कसं लिहायचं आहे, तर बघा तुम्ही काय करणार, तर डेट घेणार आहात. डेट कशी लिहायची, तर 15 जून 2000 जो इयर असेल तो इयर तुम्हाला टाकायचा आहे. 22, 23, 24, 21 जो असेल तो. त्यानंतर कॉमा देऊन वार तुम्हाला लिहायचा आहे त्या दिवशीचा. तो वार जो असेल तुम्ही टाकणार मंडे, ट्यूजडे, वेनसडे जो असेल तिथे मी मंडे घेतलेला आहे. पुन्हा कॉमा द्यायचा आणि तुम्हाला वेळ लिहायची असणार आहे. हे असणार तुमचं डेट. ओके. त्यानंतर तुम्ही एक लाईन सोडून देणार आहात आणि ती खाली घेणार फ्रॉम. मग ईमेल कोण लिहित आहे, तर प्रश्नामध्ये मेन्शन केलेलं की सीमा जाधव ईमेल लिहिते. तर सीमा जाधवचा इमॅजिनरी ईमेल आयडी तुम्हाला लिहायचा आहे, सीमा जाधव 15@gmail.com. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, पुन्हा एक लाईन सोडून द्यायची आहे आणि टू. मग तुम्ही कोणता ईमेल लिहिताय, तर ईमेल आयडी दिलेला आहे ज्याला तुम्ही ईमेल लिहित आहात त्याचा, तो आहे संदेश कन्स्ट्रक्शन 134@gmail.com. त्यानंतर लिहिल्यानंतर तुम्हाला एक लाईन सोडून द्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा आहे सब्जेक्ट. मग सब्जेक्ट काय आहे तुमचा, तर ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ सिव्हिल इंजिनियर. सिव्हिल इंजिनियरसाठी तुम्ही काय करतात, तर ॲप्लिकेशन करत आहात. हा तुमचा झाला आपण त्याला काय म्हणतो थोडक्यामध्ये सब्जेक्ट. पुन्हा एक लाईन सोडून द्या आणि तुम्ही काय करा, तर याला सुरुवात करून द्या कशाला, तर ईमेल लिहायला. तर ही असणार आहे बॉडी. रिस्पेक्टेड सर, आदरणीय सर. ओके. हाय झालं सॉल्युटेशन. सॉल्युटेशन झाल्यानंतर पुन्हा एक लाईन तुम्हाला सोडून द्यायची आहे सॅल्युटेशन झाल्यानंतर. आणि तुम्ही काय करता, तर आता बॉडीला सुरुवात करत आहात. तर बॉडीमध्ये तुम्ही लिहिणार विथ अन अबोव मेन्शन सब्जेक्ट, आय विश टू अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ सिव्हिल इंजिनियर इन युअर कन्स्ट्रक्शन कंपनी. तुमची जी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे त्यामध्ये मी काय करते, तर अप्लाय करत आहे कशासाठी, तर ॲज द पोस्ट ऑफ सिव्हिल इंजिनियर. हे झालं तुमचं इंट्रोडक्टरी पॅसेज. त्यानंतर सर, आय हॅव कम्प्लिटेड माय डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॉम पुणे युनिव्हर्सिटी विथ फर्स्ट क्लास. माझी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये काय झाली, तर डिग्री झालेली आहे कुठून, तर पुणे विद्यापीठातून विथ फर्स्ट क्लास. ओके. तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्ही सांगताय. आय हॅव ऑल्सो कम्प्लिटेड 1 year बिल्डिंग डिझाईन अँड ॲटोकॅड कोर्स. 1 वर्षाचा मी कोर्स केला आहे तो म्हणजे बिल्डिंग डिझाईन आणि ॲटोकॅड हा कोर्स सुद्धा कम्प्लीट झालेला आहे. फ्रॉम लास्ट इयर आय एम वर्किंग विथ सुमन कन्स्ट्रक्शन लिमिटेड. आणि मागच्या वर्षीपासून मी काय, तर सुमन कन्स्ट्रक्शन जे आहे, सुमन कन्स्ट्रक्शन लिमिटेड तिथे मी काम करत आहे. ओके. हे झालं तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन. हा झाला तुमचा दुसरा पॅरेग्राफ. तिसरा पॅरेग्राफ तुम्ही घेतात, एक लाईन तुम्ही इथे एक लाईन सोडून देणार आणि तिसऱ्या पॅसेजकडे तुम्ही येणार आहात. तर तो असणार आहे सर, आय एम सुटेबल कॅन्डिडेट फॉर द पोस्ट ॲज पर माय क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स. आणि मी काय, तर सुटेबल कॅन्डिडेट आहे या पोस्टसाठी माझ्या क्वालिफिकेशनुसार आणि माझ्या एक्सपिरियन्सनुसार. आय होप यू विल गिव्ह मी अ चान्स टू सर्व युअर ऑर्गनायझेशन. मला अपेक्षा आहे की तुम्ही काय करणार, तर मला संधी देसाल तुमच्या ऑर्गनायझेशनची सेवा करण्याची. थँक्यू यू, आभारी आहे. पुन्हा एक लाईन तुम्ही ड्रॉप करणार आहात, युअर्स फेथफुली सीमा जाधव. अशा प्रकारे तुम्ही याचा आन्सर लिहिणार आहात. ओके. आय होप तुम्हाला जो फॉर्मॅट सांगितलं त्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला हे सर्व लिहायचं आहे. आणि सगळ्यात लक्षात ठेवा की ईमेल लिहिलं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तर बॉक्स बनवायला विसरू नका. अशा प्रकारे बॉक्स तुम्ही बनवून घ्या. पेन्सिलच्या माध्यमातून तुम्ही बनवू शकता. हे जर 2 पेजवर गेलं, समजा हा एक पेज आणि हा एक पेज आणि हा एक पेज आहे, तर यालाही बॉक्स करायचा आणि याला सुद्धा बॉक्स करायचा असणार
आहे. अंडरस्टँड. उत्तर लिहिल्यानंतर तुम्ही हा बॉक्स बनवा. जर एकाच पेजवर आलं तर पूर्ण एका पेजवरच याच्या खाली जसा पूर्ण बॉक्स तिथे तुम्हाला लिहायचा असणार आहे. ओके, बॉक्स सुद्धा बनवायला विसरू नका. ओके, चला तर आता पुढच्या उदाहरणाकडे वळूया. एक्झाम्पल बघतो बघा आपण. त्यातील बघा काय एक्झाम्पल आहे तर यू आर सुनीता काकडे. तुमचं नाव सुनीता काकडे आहे म्हणजे सेंटरचं नाव दिलेलं आहे, फ्रॉमचं नाव दिलेलं आहे. सेक्रेटरी ऑफ विकासनगर वेलफेअर सोसायटी नांदेड. विकासनगर वेलफेअर सोसायटीमध्ये तुम्ही सेक्रेटरी आहात, नांदेडचे आहात तुम्ही. राईट अन ईमेल टू द चीफ इंजिनियर. तुम्ही चीफ इंजिनियरला काय करता तर ईमेल लिहित आहात. अँड कंप्लेन अबाउट द इरेग्युलर पॉवर सप्लाय इन युअर एरिया. आणि तुम्ही कंप्लेन करत आहात की तुमच्या एरियामध्ये काय तर पॉवर सप्लाय, इलेक्ट्रिसिटीचा जो पॉवर सप्लाय होतो तो कसा आहे तर इरेग्युलर आहे. त्या संदर्भात तुम्हाला ईमेल लिहायचा आहे. कोणाला तर चीफ इंजिनियर जो आहे नांदेडचा त्याला तुम्हाला ईमेल लिहायचा असणार आहे. तर कसं लिहिलं जाईल बघा. आन्सर लिहिताना तुम्हाला मी सांगितलेलं आहे की तुम्हाला आन्सरला बॉक्स करायचा आहे. आता हा बॉक्स आहे समजा, असं गृहीत धरा. ओके, असा बॉक्स तुम्ही बनवायचा आहे आन्सरसाठी. अंडरस्टँड. आता हे पूर्ण आन्सर तर आलेलं नाही, अर्धा आन्सर आहे. अर्धा आन्सरला पण आपल्याला काय करायला लागेल तर बॉक्समध्येच घ्यावं लागेल. ओके, तर सर्वप्रथम तुम्हाला मी सांगितलेलं आहे फॉर्मॅटनुसार डेट तुम्हाला टाकायची. डेट टाकताना तुम्ही अशा प्रकारची डेट टाकणार आहात. 10th जून 2000 जो इयर असेल 2021, 22, 23 जो असेल तो. ट्यूजडे जो वार आहे त्या दिवशीचा तो. टाइम तुम्हाला त्यामध्ये मेन्शन करायचा आहे. प्रत्येकानंतर तुम्हाला कॉमे द्यायचे आहेत. अशा प्रकारे तुम्ही डेट लिहिणार आहात. त्यानंतर तुम्ही काय करायची, लाईन जी आहे त्याच्यानंतरची ती सोडून द्यायची. लीव अ लाईन. ओके, एक लाईन तुम्ही सोडून द्यायची. त्यानंतर तुम्ही घेणार फ्रॉम. कोण पाठवतंय ईमेल तर इथे मी लिहिले बघा सुनीता काकडे. सुनीता काकडे ही ईमेल पाठवते. तर मग सुनीता काकडे 47 सुनीता काकडे 47@gmail.com. हा आपण आता अंदाजे लिहिलेला ईमेल आयडी. एखाद्या वेळेस नाव दिलेलं नसेल त्यावेळेस तुम्ही तर कुठलंही नाव वापरू शकता. नाव दिलंय त्यामुळे आपण सुनीता काकडे 47 लिहिलंय @gmail.com. जर नसतं तर आपण इमॅजिनरी कुठलंही नाव तिथे घेतलं असतं. त्यानंतर आहे पुन्हा एक लाईन सोडून द्यायची आहे. पुन्हा तुम्ही घेता टू. कोणला लिहिती सुनीता काकडे हा ईमेल तर ती लिहिती आहे MSCB ऑफिस जे आहे चीफ इंजिनियर त्यांना ती लेटर हे ॲप्लिकेशन लिहित आहे किंवा मग हा ईमेल येत आहे. त्यामुळे काय असणार तुम्हाला टाकायला लागेल mseb.nanded@gmail.com. अशा प्रकारचं तुम्हाला फेक ईमेल आयडी लिहायचा असणार आहे. ओके, त्यानंतर पुन्हा एक लाईन तुम्ही सोडून देणार टू लिहिल्यानंतर आणि तुम्ही घेणार तर सब्जेक्ट. हा ईमेल का बरं लिहिला जाता इथं सब्जेक्ट दिलेला आहे काय आहे तर कंप्लेन अबाउट द इरेग्युलर पॉवर सप्लाय इन युअर एरिया. तर सब्जेक्ट तोच असेल कंप्लेन अबाउट द इरेग्युलर पॉवर सप्लाय इन अवर एरिया. आमच्या एरियामध्ये होणारा जो इलेक्ट्रिसिटीचा पॉवर सप्लाय आहे तो कसा आहे तर इरेग्युलर आहे म्हणजे त्यामध्ये खंड पडत आहे. ती तुमची कंप्लेन आहे. त्यानंतर तुम्ही घेता डायरेक्टली हे लिहिल्यानंतर सब्जेक्ट लिहिल्यानंतर तुम्हाला पुन्हा एक लाईन सोडून द्यायची आहे. हे आहे सॅल्युटेशन. रिस्पेक्टेड सर ऑब्लिक मॅडम. इथे नाव मेन्शन केलेलं आहे का चीफ इंजिनियरचं नाही त्यामुळे चीफ इंजिनियर ही महिला सुद्धा असू शकते. त्यामुळे रिस्पेक्टेड सर ऑब्लिक मॅडम तुम्हाला असं प्रकार लिहायचं असणार आहे. ओके, ही सॅल्युटेशन झाल्यानंतर पुन्हा तुम्ही काय करणार एक लाईन सोडून देणार आहात आणि सुरुवात करणार. आता सगळं जे तुम्हाला लिहायचं ह्या मार्जिनला पकडून लिहायचं आहे. पुढं वागा अशा प्रकारे कुठली गोष्ट करायची नाही. तर हे खूप महत्त्वाचं आहे बरं. मार्जिनला पकडून तुम्हाला लिहायचं तो फॉर्मॅट आहे. ओके, आय एम सुनीता काकडे सेक्रेटरी ऑफ विकासनगर. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही सुरुवातीला इंट्रोडक्शन देणार आहात. तुम्ही का बरं ईमेल लिहित आहे हे तुम्हाला सांगायचं पहिल्या पॅरेग्राफमध्ये. मग आय एम सुनीता काकडे सेक्रेटरी ऑफ विकासनगर वेलफेअर सोसायटी नांदेड. तू स्वतः इंट्रोडक्शन दिलं. आय एम रायटिंग टू इन्फॉर्म यू अबाउट दॅट. मी तुम्हाला हे काय ईमेल लिहित आहे कशासाठी तुम्हाला इन्फॉर्म करण्यासाठी की फ्रॉम लास्ट 2 weeks मागच्या 2 आठवड्यापासून वी आर फेसिंग इरेग्युलर इलेक्ट्रिसिटी सप्लाय. आम्हाला काय तर मागच्या 2 आठवड्यापासून जो आहे इलेक्ट्रिसिटीचा जो सप्लाय आहे ओके विजेचा जो सप्लाय आहे तो कसा आहे तर इरेग्युलर आहे म्हणजे तो रेग्युलरली आमच्याकडे नाही. अशा प्रकारे हे तुमचं झालं इंट्रोडक्टरी पॅसेज. ओके, आणि यानंतरचा जो पुढचा सेकंड पॅरेग्राफ असणार आहे त्यामध्ये तुम्ही काय करणार तर डिटेल डिस्क्रिप्शन तुम्ही त्यामध्ये देणार आहात. ओके, तर तो सेकंड पॅरेग्राफ कसा लिहिला जाईल ते तुम्हाला मी ते सांगतोय. आपण येतोय सेकंड पॅरेग्राफकडे. बघा सेकंड पॅरेग्राफमधून सुरू होतोय. पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला इथे लाईन सोडून द्यायची आहे आणि सेकंड पॅरेग्राफला सुरुवात करायची आहे. तर सेकंड पॅरेग्राफ सुद्धा तुम्हाला मार्जिनला लाईनला पकडूनच लिहायचा आहे. तो असणार आहे वी हॅव फेस्ड मेनी प्रॉब्लेम्स बिकॉज ऑफ इरेग्युलर इलेक्ट्रिसिटी सप्लाय. आम्हाला आम्ही काय केलं बरेचशा अडचणी सहन केलेल्या आहेत की इरेग्युलर पॉवर सप्लायमुळे किंवा मग इलेक्ट्रिसिटी सप्लायमुळे. देअर वर नो फिक्स शेड्यूल ऑफ पॉवर कट. कुठल्या प्रकारचं लाईट जाण्यासाठी कुठल्या प्रकारचं फिक्स शेड्यूल नव्हतं.
मेनी टाइम्स ॲट नाईट द पॉवर इज कट. बऱ्याचशा वेळेस रात्रीच्या वेळेस सुद्धा काय केली तर लाईट कट झालेली आहे. इट क्रिएट्स डिस्टर्बन्स इन स्टुडंट स्टडी. यामुळे काय तर मुलांच्या अभ्यासामध्ये अडथळे आलेत. इट हॅज रिझल्टेड सम ॲक्सिडेंट्स ॲज द स्ट्रीट लाईट्स ऑल्सो ऑफ. यामुळे बरेचसे स्ट्रीट ॲक्सिडेंट सुद्धा झालेले आहेत, कारण जे काही स्ट्रीट लाईट्स आहेत ते सुद्धा बंद होते. मेनी थ्यूज टू डिसएडव्हान्टेजेस ऑफ दिस सिच्युएशन. बरेचसे चोरांनी सुद्धा याचे गैरफायदे घेतलेले आपल्याला दिसून आम्हाला ते सहन करावं लागलं. द वॉटर सप्लाय ऑल्सो अफेक्टेड ड्यू टू फ्रिक्वेंट पॉवर फेल्युअर. जी लाईट जात येत होती त्यामुळे काय तर वॉटर सप्लाय सुद्धा काय झालं तर डिस्टर्ब झालेला आहे. त्यानंतर हा झाला तुमचा, हे तुम्ही डिटेल कारण दिलेले आहेत. आता काय कारण तुम्ही सहन केलं. आता तुम्ही आता एक कंक्लुजनकडे, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तिसऱ्या पॅराग्राफच्या पूर्वी तुम्हाला काय करायचं तर एक लाईन सोडून द्यायची आहे आणि हा तिसरा पॅराग्राफ तुमचा असणार आहे. वी सफर्ड अ लॉट ड्यू टू इरेग्युलर पॉवर सप्लाय. Therefore, we complain to you and wish you will personally look into this matter and solve this problem as fast as possible. आणि आम्ही खूप काही सहन केलेलं आहे इरेग्युलर पॉवर सप्लायमुळे. तर आम्ही अपेक्षा करतो की आम्ही तुम्हाला कंप्लेंट करत आहोत आणि अपेक्षा करतो की तुम्ही काय करणार तर स्वतः पर्सनली या मॅटरकडे बघणार आणि हा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह करणार आहात. हे झाल्यानंतर इथे तुमचा ईमेल संपतोय. पुन्हा एक लाईन तुम्ही ड्रॉप करणार आहात किंवा सोडून देणार आहात आणि तुम्ही घेणार आहात आता त्याला आपण काय म्हणतो थोडक्यामध्ये शेवट तुम्ही करणार. युअर्स फेथफुली सुनीता काकडे. तुमचं नाव, जो आता ईमेल पाठवणार सुनीता काकडे, त्यामुळे सुनीता काकडेचं नाव, सेक्रेटरी विकास वेलफेअर सोसायटी नांदेड. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, ईमेल आय डी अशा प्रकारे तुम्ही ईमेल लिहू शकता. बॉक्स जो आहे तो करायचं विसरायचं नाहीये, बॉक्स तुम्हाला करायचा असणार आहे. शेवटी तुम्ही काय करू शकता, अगोदर आन्सर लिहून घ्या आणि नंतर बॉक्स तुम्ही बनवा. तो पेन्सिलने सुद्धा बनवला तरी चालेल. ओके, आय होप तुम्हाला ईमेल रायटिंग म्हणजे काय, फॉर्मल ईमेल रायटिंग म्हणजे काय, त्यानंतर त्याचा फॉर्मॅट काय असतो, परीक्षेत असा प्रश्न आल्यानंतर कशा प्रकारे तो लिहिला जाईल, हे एक्झाम्पलच्या साहाय्याने तुम्हाला समजलेलं आहे. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रासोबत आपले व्हिडिओ शेअर करा, त्यांना सुद्धा कळू द्या किंवा त्यांना सुद्धा 4 पैकी 4 मार्क घेण्यासाठी काय होईल तर हा व्हिडिओ हेल्पफुल असणार आहे. ओके, तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे आपलं यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.